तर शुभ सकाळ मित्रांनो, आज पण आपण 9 वाजता कांदे भरायला सुरुवात केली. अजून काय आपले सचिन आप्पा येईल नाही. तर सचिन आप्पांना फोन केला होता पण फोन काय उचलला नाही, झोपेला असेल. याचा अर्थ आज पण सुट्टी घेतली त्यांनी. तर यापूर्वी अंजीर शोधण्यात व्यस्त आहे, पण यांना काही सापडना. सापडलं का? शोधा शोधा, वरती जाय अजून. व्हेरी बॅड. बस हवा निकल गई. हीच कंबार व्हेरी बॅड परिस्थिती. काल जे खूप जोराची हवा आली होती त्याच्यात आपल्या काकांचे बुट्ट चोडून गेले. CID ला बोलवायला पडेल आता. दुर्वाताई पण आपल्याला पाट्या व्हायला मदत करताना. तर आपल्याला आपल्या नागराची पण सेटिंग करायची. हे बघा, हे पुढं काढायचंय. आता हे टाइमच भेट ना. इकडचे पुढे त्याच्यामुळे हा इथून जास्त लागतो आणि इकडून कमी लागतो. इकडचे दोन्ही पण बारीक झाले, तिकडचे हाय चांगली. त्यांच्या एवढं यांना पण बाहेर काढायला पडेल. आणि हा एका बाजूने पलटी होऊ नये राहिला, याचं काम करायचंय. कधी करायचं काम? बात सही है. आपलं इथलं झाकण पण हरवलं, पुढे गेलं काय माहिती. तर हे बघा, पावसामुळं कडाची कांदे अशी वल्ले निघू राहिली. पूर्ण पाठीवाल्या कांद्यांची ती वाळत घालायला पडेल. तर आपल्याला आपल्या पिकअपला पण ऍक्सेसरीज घ्यायच्या आहे, जसं की पुढची मिशी, इगल आणि गोंडे वगैरे वगैरे. साईडनं थोडंफार रेडियम पण करायचंय. हे बघा आपली इंस्टाग्रामची ID. हे आपल्याला सरळ करायचंय. हे जेव्हा गाडीचे पाठी वाढवेल नव्हते तेव्हा पायरीला गाडी लावली होती एका रिवर्सनी, तेव्हा टच झाली होती, त्याच्यामुळे वाकलंय ती. याला लावायचे रबर पण घ्यायची, करायची आपल्याला मॉडिफाय, पण काही योग्य येईना, वेळ पण भेटेना. जिकडं ते दुकान आहे तिकडे जाणं पण होईना. ट्यूबचे रबर पण इन्स्टॉल करायचे. डॅशबोर्ड वर काहीच नाही, ग्रास बीस काहीच नाही, टोटल काम करायचंय. काही वेळ भेटेना आपल्याला. व्हील कॅप पण वेगळ्या टाकायचे. टोटल आता म्हणजे क्लीन गाडी, जास्त काही मॉडिफाय वगैरे काही ओव्हर काहीच नाही. तर आपल्या शेजारच्या वावरात आलाय शेणखत टाकायला ट्रॅक्टर. मला परफॉर्मन्स दाखवते त्याची. इथंच कानलात होतं. फोर्स 400 बलवाने 40 HP. पलटी करेल बाबा रे, लोड आहे. अरे वा. बस बस. कसं वाटतोय तुम्हाला फोर्स बलवान 400? तर मित्रांनो, गेलाय ट्रॅक्टर. अशा ट्रिपांना लय मजा येते बरं का. पलटी करेल वावर पाहिजे असं लोड, माझ्या एक नंबर येते अशा वेळेस ट्रॅक्टर चालवायला ट्रॉलीवर. पलटी करेल वावरात. तर मित्रांनो, आता आपण करणार आहोत कैरीचं सरबत आणि आपल्याला त्यासाठी लागते एक कैरी. बाय बाय. तर 12 वाजलेत आणि आपण घेतली जेवणाची सुट्टी. एवढं राहिलंय, आज होईल का नाही याची शाश्वती कमी आहे. तर भावांनो, 1 वाजत आलाय. आपण पेतोय कैरीचं पण. समोर चालू आहे तारक मेहता. तर 2 वाजत आलेत ना, आपण चाललोय परत पाट्या व्हायला कांद्याच्या. आज 2 वाजताच डग गरजू राहिली, हवा सुटली. तर जवळपास 2:15 वाजत आलेत. आपण केली झाकायला सुरुवात. हवा सुटली थोडी थोडी. हे बघा इकडं किती पाणी दिसतंय, कॅमेऱ्यात नसेल दिसत पण पूर्णतः काळ झालंय. पाठीमागून नेट खाली करून दिली. इकडं पाऊस आहे हा टोटल. आणि या ठिकाणी आपल्या खरबुजांना खरबुज पण आले, छोटे छोटे आलेच. ही अलंग पण जवळपास पॅक झाली आहे. 5-6 पाट्या बसतील अजून. आणि मग काही इकडं टाकायला पडतील. आपल्या शिरोताईनं आपल्यासाठी आणलाय शिरा. हे रोज प्रयोग करीत राहते काही ना काही. दुपारी कालभाजी केली होती तर आज शिरा केला, आज शिरा खाऊ. तर या ठिकाणी 2:30 वाजता परत एकदा आपली जागपाक करून झाली. आज पण तोच टाइम. येत्या 4 दिवसापासून असंच होतंय. तर भावांनो, 4:15 वाजलेत. आणि इकडं बघा हे काय, आपल्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या 5,000 फॉलोअर लवकरच कंप्लीट होणार आहे. फक्त 1 फॉलोअर पाहिजे आणि 5,000 फॉलोअर कंप्लीट होतील. डेली या पेजवर रील अपलोड करायला 1 दिवस सुट्टी नाही घेतली
तरी 4999 झालेत आणि फक्त एक सदस्य पाहिजे अजून. 144 रील्स आहेत. 144 दिवसात मी 4999 फॉलोअर्स जे आहेत ते कम्प्लीट केले. तुम्हाला मी आपली इंस्टाग्रामची ID दाखवतो ट्रॅक्टर रिलेटेड. ते बघा, याच्यावर पण 300 फॉलोअर्स आहेत. हे पण आता बऱ्यापैकी ग्रो व्हायला सुरुवात झाली. तर तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ही आपली ID turaj.yt हिला नक्की फॉलो करा. याच्यावर पण एकदम भारी असे रील्स येत राहतात. हे बघा, ट्रॅक्टर लवर जर असाल तर नक्की अकाउंटला फॉलो करा. तर तुम्ही पिकअप लवर जर असाल नक्की ID ला फॉलो करा, कारण की एकदम भारी एकदम दिग्गज रील याच्यावर डेली अपलोड होत राहतात. एक दिवस सुट्टी नाही घेत. ही रील बघा, या रीलला पण जवळपास 2 मिलियन व्ह्यूज गेलेत. आणि वातावरण अजून काही शांत व्हायचं नाव नाही घेते. हवा सुटेलच. नॉर्मल असे थेंब पडतायत आणि आपलं काम रोजच्या सारखं रोजच्या दिनचर्याप्रमाणे थांबलेले. रोजचे परत 3-1 तास आपले वायाला गेलेत. चला, आपल्याला पावसाने सुट्टी दिलीच आहे, तर आपण आतापर्यंतचा जो ब्लॉग आहे तो एडिट करून घेऊ. तर आपलं जे ऍप आहे एडिटिंगचं VN ते थोडं ताण देत होतं, थोडं हँग करीत होतं. तर आपण ते अपडेटला टाकले. बघू किती वेळ घेतं ते अपडेटला. अपडेट झालं लगेच आपण बसू परत एडिटिंगला. तर बाबांनो 5 वाजून गेले. आपण रील्स अपलोड करून घेतले. कांदे भरायला परत सुरुवात केली. तर जवळपास 6:45 वाजत आलेत आणि यांचं चाललंय कुट्टी भरायचं काम. आजचा सनसेट बघा किती भारी दिसतोय. पिकअप प्रेमी 460. तर ह्या ID चे झालेत आपले आज 5000 फॉलोअर्स कम्प्लीट. ते पण 145 पोस्ट मध्ये आहे, म्हणजेच 145 दिवसात. हे बघा 5000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. याबरोबरच असाच काहीसा होता आजचा आपला दिवस. तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.